गाईज मम्मी पडली आजारी, त्यामुळे मी बनवणार आहे अंड्याची पोळी. बड़ा हरामी हो बेटा. तर तुम्ही म्हणाल कसलं भिकारचोट पोरग आहे, मम्मी आजारी पडली आणि अंड्याची पोळी बनवून खाते. अरे भाई ती जेवणासोबत काय नव्हतं ना तोंडी लावायला, म्हणून मी आज अंड्याची पोळी बनवणार. ठीक आहे समझ गया. गॅस पहिल्या स्टेपमध्ये आपण घेऊया तवा आणि तो गॅसवरती ठेवूया. आणि हो आमचा गॅसला एक घाण झालाय, परत मी जेवण झाल्यावरती पुसून घेईन हा. आणि जर कोण काय बोललं तर काम पाडच फोडीन. मग मी मस्तपैकी फ्लेम वगैरे जरा छोटीशी केली, त्याच्यावरती तेल टाकलं आणि परत म्हटलं चला कांदा चिरून घेऊया. आणि कांदा चिरून घ्यायला गेल्यावरती बेंचवर बघतो तर काय सुरीच सापडा. मग इकडं तिकडं शोधली पण मला काही सुरी भेटली नाही. मग मला दिसली विळीवरती, मग मी कांदा कापला. आता विळीवरती कांदा कापताना मी व्हिडिओ नाही बनवणार, आणि विळीवरती कांदा कापताना मी लई घाण दिसत होतो. मग आता काय मस्तपैकी कांदा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यामध्ये चवीनुसार मीठ, चवीनुसार तिखट टाकायचं. लय पण तिखट नाही टाकायचं, नाही तर हागायला लागेल तुम्हाला. थोडंसं आलतं पालतं झाल्यावरती जिथनं डब्बं घेतलं होतं ना तिखटा मिठाचं होतं तसं तिथं ठेवायचं. लय ताप नाही द्यायचा. मग मला आजारी आहे ना, हरामी समजता था तो राम निकला रे, देव माणूस निकला. आणि मग मस्तपैकी 3-4 अंडी जेवढी आणलेली तेवढी फोडून टाकली मी. आणि मग पोळीला उलती पालती केली, कारण की उलती पालती